16 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी म्हणून हे कार्य मी करता ऐसे आती जेत पंडू सोता तेत आत्मा दोरी समजता क्रियापासी या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जानसासी तू ज्ञानम कर्मच कर्ता च त्रिधैव गुण भेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथा वृच्छनुतान्यपि परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन हे तिनी तीही ठाई भिन्न गुणी आती म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो ने धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकच प्रौढ ते सात्विक ठाऊवे होय तो गुणभेदू सांगो पाहे जो सांख्यशास्त्री आहे वाईला जे विशार शिर समुद्र सोबत कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडो जे झेत अपारा मोहराशी तत्वाच्या मापी चोविशी उगाना घेऊन परेशी सुरवाडी जे अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे तयाचे स्तोत्र ते गुणभेद रहित चरित्र ऐसे आहे जे आपुलेनी अंगिके त्रिविधपणाचेनी अंके दृश्य जात जितुके अंकित केले एवं सत्वरजतमा तिहीची एवढी असे महिमा जे त्रिविध आदी ब्रह्मा अंतिकृमी परिविश्वेची मागवी मांदी जेने भेदलिनी गुणभेदी पडिली ते तव आदी ज्ञान सांगो जे दिठी जरी चोख कीजे तरी भलते ही चोख सुजे तैसे ज्ञान शुद्ध लाईजे सर्व ही शुद्ध म्हणून जे सात्विक ज्ञान आता सांगो दे अवदान कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे सर्वभूतेशी येनेकं भावमव्यवमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञाना विद्धि सात्विकम तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे तयाच्या उदय होणे बुडे ज्ञातेनिसी तैसा सूर्यन देखे अंधारे सरिता निजती सागरे का कवळलिया न धरे आत्मछाया तया परी जया ज्ञाना शिवादी तृणा वासना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती जैसे हाते चित्र पाहता होय पानिये मिठे धुता का चेवुनी स्वप्न येता जैसे होय तैसे ज्ञानी जेने करिता ज्ञात व्यात ते पाहणे जाणता न जाणणे जाणावे उरे पैसोने आटून लेणे न काढिते आपुल्या ऐने का तरंग न घेपी पाने गाळून जैसे जैसी ज्या ज्ञानाची हाता न लगेची दृश्य पथा ती ज्ञान जान सर्वथा सात्विक गा आरिसा पाहो जाता कोडे जैसे पाहताची कारिगे पुढे तैसे नेह लोटोनी पडे ज्ञाताची जे पुढती से सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो एक चिन्ह राजसाचे पृथक तेन तू यज्ञानम नाना भावन पृथक विधान वेत्ती सर्वशी भूतेषु तज्ज्ञानम विद्धि राजसम तरी पार्था परी एस ते ज्ञानगा राजेस जे भेदाचे कास धरुनी चाले विचित्रता भूतांची आपण आतोनी टेकरिया बहुचके ज्ञातया आणली जेने जैसे साचा रोपाड घालून विसराचे कवाड मग स्वप्नांचे काबाड ओपी निद्रा तैसे स्वज्ञानाच्या पौळी बाहेरी मिथ्यामही खळी तीही अवस्थांच्या बाह्याळी धाविजे जीवा अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया अवतरली गाडग्या घटा पृथ्वी अनोळख झाली मुडा वन्नी झाला कानडा दिपत्वासाठी श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात अर्जुना हे कार्य व याचा मी करता असा जीवाचा व्यवहार सुरू असतो येथे आत्मा सर्व कर्मापासून अलिप्त असतो यासाठी हे सुमती कर्मापासून आत्मा वेगळा आहे तुला वारंवार काय सांगावे हे पुरे कारण तू ते जाणतच आहेस पण ज्ञान कर्म व करता म्हणून तुला जी सांगितली ती तिन्ही गुणभेदाने 3 प्रकारची आहेत म्हणून अर्जुना ज्ञान कर्म करता यावर विश्वास ठेवू नकोस कारण यापैकी रजोगुण व तमोगुण यांनी मनुष्य बद्ध होतो फक्त सत्वगुण हा एकच सोडवण्यास समर्थ आहे जो सात्विक गुणभेद तुला कळेल असा सांगतो एक हे गुणभेद सांख्यशास्त्रात वर्णन केलेले आहेत जे सांख्यशास्त्र विचारांचा क्षीरसागर आत्मबोधरूपी कमळांचा चंद्र व ज्ञान प्रतिपादक डोळस शास्त्रांचा राजा आहे
24 तास मिळून होणाऱ्या अहोरात्रीत हे 12 तास दिवसाचे व हे रात्रीचे हा निवाडा जसा सूर्य करतो, त्याप्रमाणे प्रकृती पुरुषांच्या एकीकरणातील हा पुरुष व ही प्रकृती असा स्पष्ट निवाडा करणारे सांख्यशास्त्र हे सूर्यच आहेत, जे अपार अशा मोहांच्या राशीचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून परतत्वाची प्राप्ती करून देऊन जीवास सुखी करते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदांचे वर्णन करते ते गुणभेद असे आहेत, ज्या गुणांनी स्वसामर्थ्याने जेवढे म्हणून दृश्य आहे त्याला त्याचे 3 भेद करून आपल्या अंकित करून घेतले. अशा प्रकारे सत्व, रज व तम या 3 गुणांचा असा महिमा आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्व त्रैलोक्याचे 3 भेद केले आहेत. जे ज्ञान भेदले गेल्यामुळे विश्वातील सर्व वस्तू गेनोभेदात सापडल्या, ते ज्ञान आता आधी सांगतो. कारण दृष्टी जरी निर्दोष असली तर कोणत्याही पदार्थाचे खरे स्वरूप समजते. तसे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थांचे शुद्ध रूप कळते. म्हणून जे सात्विक शुद्ध ज्ञान आता तुला सांगतो ते लक्षात दे. असे कैवल्यनुदान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याचा उदय होताच ज्ञेय हे ज्ञात्यास लीन होते. जसा सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, समुद्राला नदी म्हणजे काय याची दाद नसते, किंवा सावली धरू गेले असता जशी ती सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून ते तृणापर्यंत कोणत्याही व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही. भिंतीवरील चित्राला हाताने स्पर्श करू लागलो की जशी भिंतच आहे, चित्राची अवयव भिन्नता कळत नाही, किंवा मीठ पाण्याने धुतले असता जसे भिन्न तोरत नाही, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे होते तसे त्या ज्ञानाच्या दृष्टीने दृश्य पाहू गेले असता ज्ञाता, ज्ञान व न्याय ही त्रिपुटी नाहीशी होते. परंतु बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने सोने आटून सोने काढीत नाहीत, दागिने हेच सोने असे समजून, अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाही, लाटांच्या रूपाने ते पाणीच आहे असे समजतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या उद्या दृश्याची जशी भिन्नता लोपून जाते, एकरूपता होते, तेच ज्ञान सात्विक ज्ञान आहे असे समज. कौतुकाने आरशात पाहिले असता पाहणारा जसा समोर प्रतिबिंब रूपाने दिसतो, त्याप्रमाणे समोर येणाऱ्या ज्ञेय पदार्थांचे ज्ञेयत्व बाधित होऊन प्रतिबिंबाला जशी भिन्न सत्ता नसते, तशी ज्ञेयाला आत्मभिन्न सत्ता नाही. या बोधाने त्याला सर्वत्र आत्मस्वरूपच अनुभवास येते. आणि हे सात्विक ज्ञान मोक्ष लक्ष्मीचे मंदिर होय. हे असो. आता राजस ज्ञानाचे लक्षण 1. तर पार्था 1. जे ज्ञान द्वैताचा आश्रय घेऊन नांदते ते ज्ञान राजस होय. भूताच्या भिन्नत्वामुळे म्हणजे विचित्रतेमुळे ज्या ज्ञानाने आपले शतशः तुकडे करून घेतले व ज्याने ज्ञात्याला अतिशय चकवले, ज्याप्रमाणे जागृतीतील खऱ्या स्वरूपाच्या आड निद्रा ही विस्मृतीचा पडदा करून स्वप्नस्थितीचा भोग घडविते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवती मायेच्या पसाऱ्याच्या खेळाने जे ज्ञान जीवाला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांचा खेळ दाखविते. अलंकार रूपाने घडलेले सोने जसे अडाणी माणसाला सोने न वाढता तो दागिनाच ऐसे वाढते, त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने वस्तूत असलेले अद्वैतच जीवाला पारखे झाले आहे. मडकी, घडे वगैरे आकाराला आलेल्या पृथ्वीचे पृथ्वीत जसे अज्ञानाला ओळख देत नाही, किंवा दिव्याच्या रूपाने असणारा अग्नी जसा अग्नी आहे असे वाटत नाही. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.